12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारलं असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। महादेव मुंडे यांचं चांबडं हाड रक्त आकाच्या कार्यालयामध्ये होतं असा खळबळजनक आरोपही धस यांनी केलाय। तर धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिकनं फोन करून तपास थांबवला असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय। 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। पती महादेव मुंडेंच्या हत्येनंतर 18 महिने उलटूनही न्याय मिळत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष घेण्याची वेळ आल्याची खंत सुरेश धस यांनी व्यक्त केली। फक्त 12 गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस। महादेव मुंडे आता पुढे येत आहे ना, त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा। शेवटी औषध प्यायची पाळी एसपी कार्यालयाच्या समोर आली। तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडनं फोन करून तपास थांबवल्याचा गंभीर आरोप महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय। बाबांना म्हणजे प्रशासनाच्याच हिने सांगितलं की फोन आला, पण मी पहिलेच याच्या सांगितलं फोन कुणाचा बंगला कुणाचा सगळंच एसपी सरांनी तपासावा आणि मला आरोपी अटक करून मला न्याय द्यावा। बंगला आपल्या धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे परळीत। त्यांचं सगळं कारभार वाल्मिक कराडांना सांभाळतात। मग त्यांना जेलमध्ये आणून एसपी सरांनी खुद स्वतः त्यांची चौकशी केली पाहिजे की तुम्ही का फोन करून तपास थांबवला। बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं त्या माणसाचं चमडं काढून आणलं होतं, एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं। 18 महिने सारखंच अधिकारी बदलत आहेत, सगळं होत आहे, मग न्याय कधी भेटणार? आणि अजून महिनाभर जर नाही मला न्याय भेटला, माझी अजून ठाम भूमिका मी माझं जीवन संपवणार आहे। 1 महिन्यात हा 1 महिना देत आहे मी त्यांना। 1 महिन्याचं माझे आरोपी नाही निष्पन्न केले, अटक केले तर मी अजून माझं जीवन संपविणार आहे आणि याला सगळं प्रशासन जबाबदार राहणार। मला एसपी साहेबांनी पहिल्यापासून सकारात्मक भूमिका दिली आहे। मी पहिल्यापासून एसपी साहेबांवर विश्वासच आहे म्हणत आहे, पण मला न्याय तात्काळ काय पाहिजे तर माझ्या लेकरांसाठी मला न्याय पाहिजे। माझ्या लेकरांच्या मनातून मला काढायचं की पप्पाच्या आरोपीला मारायचं आहे, माझ्या लेकरांना मला चांगल्या वळणावर घालायचं आहे, असं बदल्याच्या भावनेत नाही, म्हणून मला न्याय पाहिजे आहे। 22 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती। हत्येतील आरोपींना अजूनही अटक झालेली नाहीये। बुधवारी पतीच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी मुंडेंनी विषप्राशन केलं होतं। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एक असा की जर काय त्या भगिनींनी तशी तक्रार केली असेल तर चौकशी होईल। आरोप आणि चौकशी या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस सुरू झाल्या पाहिजे। न्यायालयीन चौकशी जी काय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केली होती, मला असं वाटतं त्याचंही कामकाज सुरू झालं असेल, मला माहीत नाही, पण कदाचित त्यांना एक कालावधी दिला होता, त्या कालावधीमध्ये त्यांनी सुरू करणं अपेक्षित आहे। आता याही बाबतीमध्ये कोणाचं म्हणणं असेल तर तपास होईल।